मित्रांनो, तुम्हाला जर का तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्या नवीन व्यक्तीचं नाव ऍड करायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव कमी करायचं असेल किंवा रेशन कार्डमध्ये काही माहिती चुकीची असेल तर ती एडिट करायची असेल तर अशी सर्व कामे तुम्ही आता रेशन कार्डची घर बसल्या मोबाईल मधूनच करू शकता आणि ते कसं करायचं तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून हे सर्व काम करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, कारण पुढे अशा नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि त्याच्या सर्च बारमध्ये मेरा रेशन असं सर्च करा। येथे बघा मेरा रेशन 2.0 हे भारत सरकारचं अधिकृत ॲप आहे, लक्षात ठेवा। ते इन्स्टॉल करून घ्या। आधीपासून जर इन्स्टॉल असेल आणि त्याला अपडेट जर आली असेल तर ते चेक करा आणि अपडेटही करून घ्या। त्यानंतर येथे त्याला ओपन करा। येथे काही परमिशन मागत असेल तुमच्याकडून त्या तुम्ही देऊन टाकायचे आहेत, घाबरण्याचं काम नाही, गव्हर्नमेंटचं ॲप आहे। त्यानंतर असा एक इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे। इथे लॉग इन करण्यासाठी विचारलं जाईल तर इथे बघा बेनिफिशियरी यूजर हा पर्याय इथे सिलेक्ट राहू द्यायचा आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे, त्याला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे आणि ते आधार कार्ड रेशन कार्डला लिंक असायला पाहिजे, तरच तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तर तुमचा आधार नंबर टाका। इथे बघा कॅप्चा दिसतोय। आता खूप जणांना समजत नाही की कॅप्चा काय असतो, तर इथे बघा हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा म्हणजे या बाजूच्या बॉक्समध्ये जे अक्षर दिसत आहेत तर हे बदलत राहतात। जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करणार तेव्हा तुम्हाला दुसरेच अक्षर येथे दिसणार आहेत। तर इथे बघा AQZS याला कॅप्चा म्हटलं जातं आणि हे असेच्या असे जसे येथे दिसत आहे असेच्या असे येथे टाकायचे आहेत आणि लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे। येथे पाहू शकता तुमच्या आधार कार्डला आता जोही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला गेला असेल। येथे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे। तर येथे बघा OTP व्हेरीफाय सक्सेसफुल, ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे क्रिएट नाव, तर क्रिएट पिन विचारलं जात आहे, तर तुम्ही पिन सुद्धा येथे तयार करू शकता। क्रिएट नाव यावर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला जोही 4 अंकी पिन म्हणजे पासवर्ड तयार करायचा असेल तर तुम्ही तो टाकायचा आहे। त्यानंतर त्याला परत रीएंटर करायचं आहे, म्हणजे परत एकदा टाकायचा आहे आणि क्रिएट MPIN यावर क्लिक करायचं आहे। येथे पाहू शकता आपला जो पिन आहे सक्सेसफुली तयार झालेला आहे। ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। तर येथे आता आपण रेशन कार्डमध्ये लॉग इन झालेलो आहोत। तर लॉग इन करताना खूप जणांना अडचण येऊ शकते, कोणाचं लॉग इनच होणार नाही। तर लक्षात ठेवा ॲप व्यवस्थितपणे चालत आहे। लॉग इन जर होत नसेल किंवा OTP एरर येत असेल तर तो तुमचा मोबाईलचा किंवा तुमचा प्रॉब्लेम असू शकतो, तुम्हाला व्यवस्थित टाकता येत नसेल, कारण ॲप व्यवस्थित चालत आहे। आणि तुमचा आधार कार्ड अपडेट आहे की नाही, त्याला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे बघा मॅनेज फॅमिली डिटेल असा पर्याय तुम्हाला पाहायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही व्यक्तींची नावं आहेत ते सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल। आता सर्वात आधी आपण पाहूया एखाद्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमधून कमी करायचं असेल तर ते कसं करायचं। तर इथे बघा बाजूला डिलीट बटन तुम्हाला पाहायला मिळून जाईल, यावरती क्लिक करा आणि त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमधून येथे डिलीट होऊन जाणार आहे, म्हणजे कमी होऊन जाणार आहे। त्यानंतर ही झालं पहिलं। आता रेशन कार्डमध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल, मोबाईल नंबर येथे चुकीचा असेल किंवा आधार नंबर चुकीचा असेल किंवा कोणतीही माहिती चुकीची असेल तर ती आता कशी एडिट करायची, तर येथे बघा प्रत्येक ठिकाणी एडिटचा पर्याय तुम्हाला पाहायला मिळून जाईल। येथे बघा एडिटचा पर्याय, परंतु ज्या व्यक्तीच्या नावावर रेशन कार्ड आहे त्याची माहिती तुम्ही येथे एडिट करू शकत नाही। बाकीच्या सर्व व्यक्तींची माहिती तुम्ही एडिट करू शकता, त्यांची नावं कमी करू शकता, लक्षात ठेवा। तर येथे बघा एडिटचा पर्याय आहे, यावरती क्लिक करा। त्यानंतर येथे बघा वुड यू लाईक टू अपडेट युअर फॅमिली मेंबर, तर येथे येस बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळून जाईल। जे काही तुम्हाला एडिट करायचं आहे तर ते तुम्ही येथे एडिट करू शकता। त्यानंतर आता एखाद्या नवीन व्यक्तीचं नाव तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे, त्यासाठी वरती बघा ॲड न्यू मेंबर असा तुम्हाला पर्याय दिसून जाईल, तर यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे एक फॉर्म ओपन होणार आहे। हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक न चुकता भरून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म भरून झाल्यावर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड करू शकता। आता प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न येईल की हे नाव हा फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांनी ॲड होईल
किंवा नाव कमी केल्यानंतर ते किती दिवसांनी कमी होईल किंवा एखादी माहिती एडिट केल्यानंतर ती किती दिवसांनी एडिट होईल। तर लक्षात ठेवा, तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला कमीत कमी 45 दिवस तर जास्तीत जास्त 3 महिने ते वाट पाहावी लागेल। त्यानंतरच ते नाव कमी होईल किंवा एडिट केलेली माहिती अपडेट होईल किंवा नवीन ॲड केलेल्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड होईल। त्यामुळे प्रोसेस झाल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की लगेचच 2-3 दिवसात किंवा 10-15 दिवसात नाव येऊन जायला पाहिजे, तर असं होणार नाही, लक्षात ठेवा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा।